शासन व प्रशासनाने कोणताही वास्तव अभ्यास न करता घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे राज्यातील लाखो नोंदणीकृत परिचारिका अक्षरशः वेठीस धरल्या गेल्या आहेत। 30 क्रेडिट पॉइंट किंवा 150 तासांचे CNE कंटिन्यूड नर्सिंग एज्युकेशन व CPD कंटिन्यूड प्रोफेशनल डेव्हलपमेंट सक्तीचे बंधन घालून परिचारकांवर आर्थिक, मानसिक व सामाजिक शोषणाचा अमानवी डोंगर लादण्यात आला आहे। एका वर्षात किमान 30 व कमाल 60 तास CNE CPD पूर्ण करण्याची अट म्हणजे कामाचा ताण, अपुरी मनुष्यबळ व्यवस्था, कुटुंबीय जबाबदाऱ्या आणि अल्प वेतनात काम करणाऱ्या परिचारकांवर अन्यायकारक हुकुमशाही लादण्यासारखेच आहे। या निर्णयामुळे परिचारकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून त्याचा थेट फटका रुग्णसेवेलाही बसत आहे। कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या अन्यायकारक धोरणाविरोधात देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटना RMBKS यांच्या माध्यमातून शासन प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली आहेत। मात्र बहिऱ्या आणि मुकाट प्रशासनाने एकही ठोस निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आता संघर्ष हाच पर्याय उरला असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। राज्यव्यापी चरणबद्ध जनआंदोलनाचा इशारा, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्य हादरवणारे आंदोलन छेडले जाणार असून त्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे। 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन। 12 मे 2026 आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी आझाद मैदान मुंबई येथे भव्य धरणे आंदोलन। 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनी आझाद मैदान ते मंत्रालय मुंबई महामोर्चा या आंदोलनाबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री व ग्रामविकास मंत्री यांना सादर करण्यात आले आहे। यावेळी विविध विभागातील असंख्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिचारिका म्हणजे गुलाम नाही, परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा असून त्यांच्यावर अन्यायकारक अटी लादून आरोग्य सेवा सक्षम होणार नाही असा थेट इशारा RMBKS ने दिला आहे। आता शांत बसणार नाही, गरज पडली तर राज्य ठप्प करू असा ठाम निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे। आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख। कर्मचारी संघ यांचे कार्यकारी सदस्य असून आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र परिचर्या परिषदेद्वारे जी परिचर्या संवर्गातील परिचारिकांना CNE जी अट लागू केली होती रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी, ती अट रद्द करण्यासाठी आम्ही सगळे मिळून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहोत। तर विषय असा आहे की महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलद्वारे 2022 पासून रजिस्ट्रेशन रिन्युअलच्या नावाखाली CPDचे क्रेडिट तास करण्याची अट त्यांनी लागू केली आणि या आता येणाऱ्या 2027ला जे रजिस्ट्रेशन रिन्युअल करायचं आहे त्यासाठी 3 ऑक्टोबर 2024 पासून त्यांनी ती लागू केलेली आहे। तर त्याची अट अशी आहे की आम्हाला 150 क्रेडिट पॉईंट्स करायचे आहेत आणि एका वर्षामध्ये कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 60 क्रेडिट पॉईंट्स करायचे आहेत। आम्ही करू शकलो नाही तर आमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल होणार नाही, पर्यायाने आम्हाला प्रॅक्टिस करण्याची कुठलीही परवानगी नसणार नाही, याचं गांभीर्य असं दिसतं। तर आमची शासनाला अशी विनंती आहे की जी CNEची अट त्यांनी आम्हाला लादलेली आहे ती अट त्यांनी रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी लावी। आम्हाला आमचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट करायचं आहे पण ते आम्हाला फ्री ऑफ कास्ट असावं, आमच्या प्रीमायसेसमध्ये आम्हाला अवेलेबल असावं आणि दंड आमच्यावर लादू नये। तर आम्हाला ते फ्री करून देण्यात 27 मध्ये जे रजिस्ट्रेशन रिन्युअल होईल त्यासाठी CNEची अट त्यांनी